बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष अण्णा देशमुख यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन आहे। आपण पाहतोय की त्यांची या ठिकाणी प्रतिमा लावण्यात आलेली आहे आणि आज दिवसभर धार्मिक कार्यक्रम मस्साजोग गावामध्ये होणार आहे। तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर त्यांच्या कन्या वैभवी देशमुख माझ्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल? खरं तर बाबांचं स्वप्न होतं की मुलीने डॉक्टर व्हावं। आज डॉक्टरकीला नंबर लागलेला आहे। आज बाबांच्या काय आठवणी शिल्लक आहे? आठवणी तर त्यांच्या असं न शब्दात सांगण्यात, कारण की प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण होते। आठवण येण्यासाठी कोणता स्पेसिफिक दिवस लागत नाहीये, पण आणि सर्वांचं जे बाप आणि लेकीचा जो बॉन्ड असतो तो सर्वांनाच माहिती आहे। आणि मला वाटतं की माझे वडील माझ्यासाठी हे सुपर हिरोज होते। त्यांनी माझ्यासाठी खरंच खूप केलंय। त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या ते त्यांच्या गावाबद्दल, त्यांना त्यांचं गाव पुढे न्यायचं होतं, समाजाला पुढे न्यायचं होतं। पण माझ्याबद्दलच्या ज्या त्यांच्या अपेक्षा असतील त्या मी नक्कीच पूर्ण करून माझ्या कुटुंबाला प्राऊड फील होईल अशी जी मी फील्ड निवडली आहे ती डॉक्टर, आणि त्याच्यामध्ये मी यश मिळेल तसं तुमच्या सर्वांचे आशीर्वाद तर माझ्यासोबत असतील हे मला नक्कीच माहिती आहे। आणि आज ते जरी जिथे कुठे असतील ते फक्त जसं त्यांनी या ठिकाणावर असं पुढे नेलं तसंच ते जिथे असतील ते नक्कीच काहीतरी चांगलंच काम करत असतील याची मला खात्री आहे। खरं तर हसता खेळता चेहरा एक कुटुंबातून निघून गेलेला आहे, उणीव भासत आहे। काय सांगणार आता या तपासासंदर्भात? काय सांगणार? मी तपासाबद्दल तर एक आरोपी फरार आहे आणि जे आरोपी अटक आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे। आणि माझ्या वडिलांना बघता बघता 1 वर्ष निघून गेले, तरी आमची न्यायाची अपेक्षा लवकरात लवकर होती, तरी 1 वर्ष निघून गेले। सर्व पुरावे असताना देखील याच्यामध्ये का वेळ लागतो याचा म्हणजे काहीच थांब पत्ता लागत नाही। फक्त आज अपेक्षा एवढीच आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या। तर नक्कीच आपण पाहतोय की सर्व पुरावे असताना सुद्धा न्याय कसा मिळत नाही असा सवाल जो आहे तो वैभवीने आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आता तरी संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।